जय भवानी जय शिवराज. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुजरा करून मी व्याख्याता दादासाहेब कोरेकर पवार आज आजच्या भागामध्ये ढमढेरे घराण्यातील सरदार हरजी ढमढेरे यांचं चरित्र थोडक्यात आपल्यापुढे मांडण्यासाठी इथं उपस्थित आहे. शिरूर तालुक्यामध्ये जी पराक्रमी घराणे होऊन गेले पुणे जिल्ह्यातल्या, त्यामध्ये नेताजी पालकरांचं घराणं, साबुसिंग महाराज पवारांचं घराणं आणि बाबाजी ढमढेरे यांचं घराणं, अशा प्रकारची तिन्ही घराणी ही शिवकाळापासून मराठशाहीच्या अंतापर्यंत कार्य करत होती. आणि त्यामधले सरदार हरजी ढमढेरे, बाबाजी ढमढेरे हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सान्निध्यात कायमचे होते. पुढे पन्हाळगडावरती संभाजी महाराजांना आणल्यानंतर संभाजी महाराजांच्या सेवेतही बाबाजी ढमढेरे होते आणि पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या सेवेमध्ये शेवटपर्यंत हरजी ढमढेरे हे आपल्याला दिसून येतात. अर्थात छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर किंवा औरंगजेबानं त्यांना ठार मारल्यानंतर औरंगजेबाला असं वाटलं की मराठ्यांचं राज्य संपलं, पण तसं नाही. की रायगडाला इतिकत खानाचा वेढा पडलेला असताना येसूबाईंनी एक विचार केला की आता स्वराज्य काही वाचणार नाही, आपण सगळे इथं थांबलो तर. आणि म्हणून त्यांनी राजाराम महाराजांचं मंचकारोहण करून त्यांना गडातून बाहेर पडण्याची आज्ञा दिली. आणि त्याप्रमाणे छत्रपती राजाराम महाराज 5 एप्रिल 1689 वयाच्या 19व्या वर्षी रायगडातून बाहेर पडले आणि जिंजीच्या मार्गाने निघाले. अर्थात त्यापूर्वी पन्हाळगडावरती राजसबाई आणि ताराबाई या अगोदरच पोहोचलेल्या होत्या. कल्पना होती की रायगडाला वेढा पडणार, त्यामुळे या राजाराम महाराजांच्या दोन्ही पत्नी या पुढे पन्हाळगडावरती रवाना झाल्या आणि त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज हे तिथून निघाले. अर्थात हे बरोबर असताना त्यांच्याबरोबर अनेक मराठा सरदार होते, नामांकित सरदार होते. हरजीभाई ढमढेरे होते, त्याचबरोबर रामचंद्र निळकंठ, शंकराजी मल्हार, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, खंडेराव दाभाडे, शिवाजी दाभाडे, बाजी कदम, खंडोजी कदम, मानसिंग मोरे, निळो मोरेश्वर, प्रल्हाद मिराजी खंडोबल्लाळ, बहिरजी घोरपडे, मालवजी घोरपडे, हरजी ढमढेरे आणि 300 घोडेस्वार संताजी जगतापसह अशा प्रकारचा लवाजमा घेऊन आणि मोगलांचे जागोजाग पहारे असताना सुद्धा या मंडळीने पन्हाळगड गाठला. राजाराम महाराज पन्हाळगडाकडे रवाना झाले, पन्हाळगडी पोहोचले आणि या पोहोचण्यामध्ये अनेक लोकांचे कष्ट, मी आत्ताच सांगितलं की एवढ्या लोकांनी खूप कष्ट घेतले. त्याच्यात शिवाजी दाभाडे आणि मालोजी बहिरजी घोरपडे या तिघांनी अतीव कष्ट घेतले. कधी कधी राजाराम महाराजांना खांद्यावर घेऊन यांनी प्रवास केला. शत्रूला अडून धरण्याचं काम संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव आणि त्यांच्या बरोबरच्या सरदारांनी केलं. आणि अशा प्रकारे राजाराम महाराज जिंजीला पोहोचले. अर्थात 2 नोव्हेंबर 1689 या दिवशी राजाराम महाराज जिंजीला पोहोचले आणि त्याबरोबर त्यांच्या सेवेत असलेले हरजी ढमढेरे सुद्धा होते, कारण ते सावलीसारखे राजाराम महाराजांच्या बरोबर असायचे. आणि अशा प्रकारे जिंजीमध्ये 11 वर्ष राजाराम महाराजांनी मोगलांशी युद्ध आरंभलं, मोगलांना तोंड दिलं, स्वराज्य वाचवण्याचा प्रयत्न केला. या सर्व सरदारांनी त्यांना मनापासून सहकार्य केलं आणि शेवटी जिंजीला वेढा पडतोय असं पाहिल्यानंतर राजाराम महाराजांनी ठरवलं की आता आपण इथं थांबण्यात अर्थ नाही. तेव्हा 1697 मध्ये जिंजीतून ते बाहेर पडले आणि बाहेर पडत असताना तिथं एका बाजूला पहारे होते गणोजी शिर्क्यांचे. अर्थात इतर मंडळी काही दाद देणार नाही, परंतु गणोजी शिर्के हे शेवटी राजांचे नातेवाईक होते. तेव्हा त्यानं विनंती केली खंडोबाला की राजांना जाऊ द्या.
त्यांनी वतनाचे कागद मागितले आणि त्यावेळेला खंडोबालाने सांगितलं की मी माझं कोकणातलं वतन तुम्हाला देतो, पण राजांना जाऊ द्या. अशी स्वामिनिष्ठ माणसं होती. आणि म्हणून राजाराम महाराज त्यावेळेला 1697 मध्ये दिंडीतून बाहेर पडले आणि सिंहगडावर पोहोचले. सिंहगडावर पोहोचल्यानंतर त्यांनी खानदेशची मोहीम हाती घेतली. संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि पवार सरदार विशेषतः त्यांच्याबरोबर कायमचे असायचे. तेव्हा 1698 खानदेश मोहीम हाती घेतली आणि या मोहिमेच्या दगदगीनं महाराजांना ते काही मानवलं नाही. आणि या काळामध्ये हरजी ढमढेरे त्यांची सेवा करत राहिले. पुढे महाराज सिंहगडावर पोहोचले आणि पोहोचल्यानंतर 3 मार्च 1700 या दिवशी छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झालं. अर्थात राजाराम महाराजांचं निधन झाल्यानंतर तारा राणीनं मराठशाहीची सूत्र हाती घेतली आणि आता राजाराम महाराजांची पुढची व्यवस्था समाधी मंदिराचे लावण्याचं कार्य त्यांनी केलं. निधनानंतर इसवी सन 1704 मध्ये एक छोटंसं त्यांची समाधी बांधलेली होती, वृंदावन बांधलेलं होतं. आणि त्यानंतर 1704 मध्ये समाधी मंदिर असं बांधलं गेलं. सुरुवातीला ते वृंदावन होतं, नंतर समाधी मंदिर झालं. आणि अशा प्रकारे त्याची व्यवस्था लावून देण्याचं काम तारा राणीने केलं. त्यासाठी 2 पुजारी ठेवले, एक ब्राह्मण एक मराठा. आणि ब्राह्मण जे गृहस्थ होते ते मोरेश्वर भट्ट पलुसकर आणि दुसरे मराठा सरदार हरजी ढमढेरे यांच्याकडं देखभालीचं काम केलं. वतनी गाव म्हणून या समाधीची व्यवस्था पाहण्यासाठी हवेली तालुक्यातील आगळांबे गाव इनाम दिलं. अर्थात समाधी शेजारी पुजाऱ्यांची घरं बांधली गेली, वाडा बांधला गेला आणि समाधी मंदिरामध्ये राजाराम महाराजांच्या पादुकांची स्थापना केली. नित्यपूजेतील देव भवानी माता, बाण अशा प्रकारे शाळीग्राम आणि गणपतीची स्थापना करण्यात आली आणि या समाधी मंदिराची स्वच्छता ठेवण्याचं काम हरजी ढमढेरे यांच्या पत्नी यांच्याकडे सोपवलं गेलं. आणि अशा प्रकारे राजाराम महाराजांनी अतीव कष्ट घेतले. 11 वर्ष मोगलांशी झुंज दिली आणि हे स्वराज्य वाचवलं. अनेक सरदारांना जवळ केलं, त्यापैकी ढमढेरे घराण्याचं योगदान मोठं आहे. आणि हरजी ढमढेरेंनी शेवटपर्यंत सेवा केल्यानंतरही त्यांच्या पुढील समाधीची व्यवस्था पाहण्याचं काम तारा राणीनं हरजी ढमढेरे यांच्याकडे सोपवलं. 1842 साली पंढरीनाथ ढमढेरे सेवा करत असल्याचा उल्लेख आहे आणि खडकवाडी येथे त्यांच्या नावे जमीन या कामासाठी दिलेली होती, समाधीच्या व्यवस्थेसाठी. आणि सारा माफ केलेला असं कागदोपत्री दिसून येतं. वतन व्यवस्था 27 जून 1704 सुरू झाली आणि इसवी सन 1842 इंग्रज राजवटीपर्यंत ती अशीच चालू होती. पुढे सातारकर छत्रपती 1993 पर्यंत वंशम परंपरेने समाधीची व्यवस्था केली आणि शेवटी 1994 पर्यंत या समाधीची व्यवस्था पंढरीनाथ ढमढेरे यांनी केलेली दिसून येते. अर्थात हरजी ढमढेरे यांचे सर्व पुढील वारसदार किंवा त्या घराण्याचे आगळांबे खडकवाडीची ढमढेरे मंडळी यांच्याकडे या समाधीच्या सर्व काही मान जो होता पूजेचा तो त्या परंपरेनं त्यांच्याकडेच राहिला आणि शेवटपर्यंत तो त्यांच्याकडेच होता. 1994 पर्यंत पंढरीनाथ ढमढेरे हे जरी असले तरी पुढे तिथलं घर पडलं आणि त्यानंतर मग स्वातंत्र्याच्या काळामध्ये तिकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ होता असं मला वाटत नाही. हे ढमढेरे घराणे पुढे त्याची व्यवस्था जरी पाहत असले तरी ते घरावर राहत नव्हते आणि ते खडकवाडी येथे राहावयास आले. पंढरीनाथ ढमढेरे वयानुसार त्यांचं आता वय झाल्यामुळे गडावर आणि घर पडल्यामुळे गावामध्ये आले. आता अशा प्रकारची ही व्यवस्था ढमढेरे घराण्याकडे होती आणि ती चालत परंपरेने आजही त्यांचाच मान आहे.
जेव्हा पुण्यतिथी असते 3 मार्च रोजी गडावरती, सिंहगडावरती अर्थात शासनातर्फेही त्यांचा पुण्यदिन साजरा केला जातो आणि त्यावेळेला शासकीय अधिकारी, नेते मंडळी हे हजर असतात आणि मोठ्या उत्साहात तिथं साजरा केला जातो. पूर्वी वर्ष श्राद्ध म्हणून साजरा केला जायचा. अनेक शिवभक्त मंडळी, खडकवाडी, आगळांबे, कुडजे, जवळपासच्या गावची मंडळी ही गडावर यायची आणि हे वर्ष श्राद्ध साजरं व्हायचं स्वराज्याच्या काळामध्ये, विशेषतः पेशवाईच्या काळापर्यंत. आणि नंतरच्या काळामध्ये स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य, देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याची व्यवस्था शासकीय रीतीने केली जाते. आजही हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतो. इतिहास अभ्यासक, शिवभक्त आणि व्याख्याते असे अनेक मंडळी सिंहगडावरती जमतात आणि विशेषतः हवेली तालुक्यामध्ये असलेली गावं आणि स्वराज्यामध्ये ज्यांचा पिढीजात संबंध आला त्या गावातील लोक, सर्वसामान्य लोक, शिवभक्त आणि नेते मंडळी सर्व काही या कार्यक्रमात उपस्थित असतात आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तेव्हा खडकवाडी येथे आजही ढमढेरे घराण्याचं वास्तव्य आहे. मूळ तळेगाव ढमढेरे, शेरू तालुका इथून बाहेर पडलेले घराणे आणि स्वराज्याच्या सेवेमध्ये अतुल कष्ट घेऊन अनेक वीरांनी बलिदान केलं आणि त्यापैकीच हरजी ढमढेरे हे स्वराज्य सेवेमध्ये राहिले आणि ज्यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या सानिध्यात राहून उत्तम प्रकारे सेवा केली. अशा या वीराला मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.